पुण्यामधल्याच या टायकॉन बद्दल माझी स्वतःची एक स्टोरी आहे की आम्ही कॉमसेन्स चालू करून जस्ट 1-2 वर्ष झाले असतील आणि आम्ही एका कस्टमरला टार्गेट करत होतो. त्या कस्टमरचं नाव आहे थायरोकेअर, की आम्हाला काही करून थायरोकेअर हा कस्टमर आम्हाला पाहिजे होता. आणि मला असंच ह्या टायकॉनच्या स्पीकर लिस्ट मध्ये गेल्यावर कळालं की तिथे डॉक्टर व्हॅल्युमेनी जे त्याचे चेअरमन होते थायरोकेअरचे, ते ॲज अ गेस्ट स्पीकर म्हणून येत आहेत. तर मी लगेच टायकॉनला व्हॉलंटियर्सला संपर्क साधला की मला तिथे तिकीट घ्यायचंय आणि मला वेणुमणींना भेटायचंय. तर अनफॉर्च्युनेटली त्या वर्षी सगळे तिकीट सोल्ड आउट झाले होते माझ्यासाठी. पण मला तर तिथे जायचं होतं कारण ते माझं एकदम टार्गेटेड कस्टमर होतं, माझ्याकडे त्यांच्यासाठी सोल्युशन होतं. तर माझे एक मित्र होते विवेक, त्यांना फोन केला. ते म्हणले काहीच करता येत नाही, तिकीट सगळे सोल्ड आउट आहेत, पण एक करू शकता, आमच्याकडे एक अशी स्कीम आहे की जर तुम्ही टायचे असोसिएट मेंबर झाला तर त्या मेंबरशिप बरोबर तिकीट आणि तिकिटाबरोबर मेंबरशिप अशी एक स्कीम असते. त्या स्कीम मध्ये मी तुम्हाला बसवू शकतो आणि त्याच्यामुळे तुम्ही तिथे येऊ शकता. तर मी लगेच डिसिजन घेतलं, ती मेंबरशिप आणि ते इव्हेंटचं रजिस्ट्रेशन केलं. त्याच दिवशी स्पॉट रजिस्ट्रेशन करून केलं आणि यू वॉन्ट बिलीव्ह, डॉक्टर वेलुमेन बरोबर मी जवळजवळ 15-20 मिनिटं बोललो आणि माझं सोल्युशन सांगितलं. त्यांनी मला सांगितलं माझे सीईओ जे तिथे बसतात मुंबईमध्ये त्यांना जाऊन भेटा, आणि त्या फक्त टायकॉनच्या एका मीटिंगमुळे आम्हाला थायरोकेअर हा कस्टमर झाला. 4 वर्ष आम्ही त्यांच्याबरोबर काम केलं. मी हेच सांगतोय, अशा मोठ्या मोठ्या बिझनेस नेटवर्किंग इव्हेंट मध्ये तुम्हाला थोडी रिस्क घेऊन तुमचा टार्गेटेड ऑडियन्स असेल तर जायला पाहिजे आणि इथूनच तुमच्या ऑपॉर्च्युनिटीज ग्रो होतात.